तर इथे स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण दिसते. इथे काय दिलंय तर 3 गावं दिलेली आहेत. कुठली आहेत 3 गावं? इटलापूर हे एक गाव आहे, त्याच्यानंतर धनोडी हे दुसरं गाव आहे आणि कर्माबाद हे तिसरं गाव आहे. आता या 3 गावांमध्ये पुरुष मजुरांची संख्या किती आहे आणि स्त्री मजुरांची संख्या किती आहे हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर इटलापूर गावामध्ये पुरुष मजूर किती आहेत? 180 आणि स्त्री मजूर किती आहेत? 120. म्हणजे एकूण मजूर किती आहेत? 300. बरोबर आहे, 180 अधिक 120 म्हणजे 300 मजूर आहेत. त्याच्यानंतर धनोडी गावात पुरुष मजूर आहेत 80 आणि स्त्री मजूर आहेत 40, म्हणजेच दोन्ही मिळून आहेत 120 मजूर. त्याचप्रमाणे कर्माबाद मध्ये किती आहेत? 100 पुरुष मजूर आहेत आणि 60 स्त्री मजूर आहेत, म्हणून 100 अधिक 60 म्हणजे एकूण 160 मजूर आहेत. तर आपल्याला आता ही माहिती विभाजित स्तंभालेखामध्ये दाखवायची. तर विभाजित स्तंभालेखाकडे जायच्या आधी जोड स्तंभालेखामध्ये ही माहिती कशी दाखवतात ते आता आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर हा इथे स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतोय तो आहे जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेख म्हणजे दोन गोष्टींची माहिती अशी 2 स्तंभांमध्ये जोडून दाखवलेली असते. तर या आलेखात आपल्याला काय दिसतंय तर खाली दिसत आहेत एक्स अक्षावर इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद अशा 3 गावांची माहिती दिसते. म्हणजेच काय, एक्स अक्षावर आपण गावं घेतलीत, वाय अक्षावर काय घेतलंय? मजुरांची संख्या घेतली. वाय अक्ष म्हणजे कुठला? हा उभा अक्ष. ठीक आहे, आता इटलापूर गावामध्ये आपण आत्ताच बघितलं की पुरुष मजुरांची संख्या किती आहे? 180 आणि स्त्री मजुरांची संख्या आहे 120. तर ती अशी शेजारी शेजारी स्तंभ दाखवून काढलेली आहे. याला म्हणतात जोड स्तंभालेख. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, निळ्या रंगात आहेत ते पुरुष मजूर आहेत आणि केशरी रंगात आहेत ते स्त्री मजूर आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? अशाच प्रकारे धनोडी गावात काय केले आपण, तर इथे 80 पुरुष मजूर आहेत आणि 40 स्त्री मजूर आहेत. कर्माबाद मध्ये 100 पुरुष मजूर आहेत आणि 60 स्त्री मजूर आहेत. तर असे जोडून आपण स्तंभ दाखवलेले आहेत, याला म्हणतात जोड स्तंभालेख. आता पुन्हा इटलापूरचा डेटा बघा. इथे काय आहे? 180 पुरुष मजूर आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की इथे ही 180 ची रेघ आहे, त्याला हा आलेख असा टेकलेला आहे इथे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 120 स्त्री मजूर आहेत, तर 120च्या या रेघेला हा आलेख असा टेकलेला आहे. आणि तसंच या राहिलेल्या आलेखांच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हा अगदी साधा आलेख आपण काढलेला आहे. आलं लक्षात? आता ह्याच्यावरून आपण पुढे काय बघणार आहोत तर विभाजित स्तंभालेख कसा काढतात ते बघणार आहोत. तर स्क्रीनवर आता तुम्हाला काय दिसते? विभाजित स्तंभालेख दिसतोय. आता इथे बघा काय केलंय. इथे पुन्हा एक्स अक्षावर आपण गावं घेतलेली आहेत, इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद. त्यानंतर पुरुष मजूर निळ्या रंगात दाखवलेत, स्त्री मजूर केशरी किंवा नारिंगी रंगात दाखवलेत. ठीक आहे, आता इथे बघा इटलापूर मध्ये 180 पुरुष मजूर आहेत, तर ते या निळ्या स्तंभाने दाखवलेत. आणि तुम्हाला इथे दिसेल ही 180 ची रेघ आहे, त्याला 180 चा हा स्तंभ जो आहे तो इथे वरती टेकलेला आहे. आणि त्याच्याच वरती आपण 120 स्त्री मजुरांची संख्या दाखवलेली आहे, त्याच्याच वरती हा स्तंभ काढलाय. आणि त्यामुळे 180 अधिक 120 म्हणून हा स्तंभ, पूर्ण स्तंभ कुठे टेकलाय तर 300 ला टेकलाय. कारण दोन्ही मिळून बेरीज किती होते? 180 अधिक 120 300. आलं लक्षात? अशा प्रकारे जो आलेख काढतात त्याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. इथे एकच स्तंभ असतो, पण त्यात वेगवेगळे भाग करून आपण वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दर्शवतो. आता इथे पुरुष मजूर आणि स्त्री मजूर अशा 2 गोष्टी आहेत, तर त्यांची संख्या आपण इथे एकाच स्तंभात दर्शवलेली आहे, याला म्हणायचं विभाजित स्तंभालेख. आणि तसंच आपण इथे धनोडी गावासाठी केले. इथे 80 पुरुष मजूर आहेत, त्याच्या वरतीच 40 स्त्री मजूर आहेत. 80 अधिक 40 किती झाले? 120. हे बघा, ही 120 ची रेघ आहे. त्याचप्रमाणे कर्माबाद मध्ये 100 पुरुष मजूर आहेत, 60 स्त्री मजूर आहेत. 100 आणि 60 160. बरोबर इथून 160 ला हा आलेख इथे वरती टेकलेला आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे एका स्तंभामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची सांख्यिक माहिती दाखवली की त्याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. आता ह्याच्यात सामायिक गोष्ट काय आहे तर गावं ही सामायिक आहेत. बरोबर, म्हणजेच पुरुष मजूर आहेत आणि स्त्री मजूर आहेत अशा 2 गोष्टींची माहिती आपण दाखवते. पण यांच्यात सामायिक काय तर ते दोन्ही एकाच गावचे आहेत. इटलापूर या गावातले एवढे स्त्री आणि पुरुष मजूर आहेत, म्हणजे या स्त्री आणि
पुरुष मजुरांचं गाव एकच आहे. तसंच इथे धनवडीच्या बाबतीत आहे आणि तसंच इथे कर्माबादच्या बाबतीत आहे. आलं लक्षात? तर ही सामायिक बाब आहे की त्यांची गावं एक आहेत. तर अशा प्रकारे आपण विभाजित स्तंभालेख काढू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊन आपण याच्यावरची काही उदाहरणं सोडवणार. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.